बजेटचा फोकस हा पूर्णपणे आजचा ग्रोथ या विषयावरती होता. त्या दृष्टीने हे बजेट फ्युचरिस्टिक असं म्हणता येईल. स्वतः अर्थमंत्र्यांनी जसं सांगितलं तसं पुढच्या साधारणपणे 25 वर्षांचा आलेख हा आजच्या बजेटमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटॅलिटी आणि जी 6 किंवा 7 प्रकारची ग्रोथ इंजिन्स त्यांनी आज सांगितली त्यावरती फोकस आजच्या बजेटमध्ये होता. त्यामुळे ग्रोथ किंवा वाढ आर्थिक दृष्ट्या आणि बाकीही स्तरांवरती हे या बजेटचं मुख्य उद्दिष्ट होतं असं पुढे आलं. याच्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रासाठी मला एक खूप आशादायी चित्र दिसतं. ते म्हणजे सध्या भारत स्टार्टअपच्या बाबतीत अतिशय आघाडीवरचा देश आहे आणि स्टार्टअपसाठीचे टॅक्स इन्सेंटिव्ज आणखीन एका वर्षासाठी वाढवले गेलेले असल्यामुळे त्याची तरतूद या बजेटमध्ये करत असल्यामुळे स्टार्टअपला हा बराच मोठा दिलासा आहे आणि त्या दृष्टीने आणखीन नवीन स्टार्टअप पुढे येतील. त्याचबरोबर ग्रीन एनर्जी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्ससारखे जे पर्यावरणपूरक उद्योग आहेत त्याच्यासाठी आणखीन एक चांगला बूस्ट या दृष्टीने मिळेल असं मला वाटतं. आणखीन एक केंद्रीय अर्थमंत्र्यांनी खूप छान त्याच्यामध्ये हे केलं की महिला सक्षमीकरण या दृष्टीने बरीच गुंतवणूक आणि बऱ्याच स्कीम्स याची योजना पुढे करण्यात येते आहे. उद्या फाईन प्रिंट आल्यावर कदाचित त्याच्यावर जास्त प्रकाश टाकता येईल आणि आपल्याला समजेल आणखीन काय काय योजना येतात. पण त्या दृष्टीने उद्योग व्यवसायांमध्ये जे महिलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला एक रेकॉग्निशनही मिळालं आणि आणखीन महिला या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने स्टार्टअप्समध्ये आणखीन दिसाव्यात आणि त्यांनी पुढे यावं यासाठी मला वाटतं हे बजेट फार आशादायी चित्र निर्माण करत आहे. आणखीन एक चांगली घटना कॉर्पोरेटच्या दृष्टीने म्हणजे की कंपन्या जर आज बंद करायच्या असतील तर साधारणपणे त्याला 2 ते 2.5 वर्षांचा किंवा जास्त काळही लागू शकतो. त्या दृष्टीने या बजेटमध्ये असं सांगण्यात आलं आहे की एक सिंगल विंडो ऑपरेशन किंवा स्कीम डेव्हलप करण्यात येईल ज्या अनुषंगाने बऱ्याच सगळे जे डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्ड असतात याच्यामध्ये इन्कम टॅक्स असेल, GST असेल, कॉर्पोरेट मंत्रालय असेल तर त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक सिंगल विंडो स्कीम किंवा योजना आणली जाईल ज्या थ्रू कंपन्यांचं बंद होणं ही प्रोसेस अतिशय सुलभ ठरेल. तर मला वाटतं हे फार ही चांगली योजना आजच्या बजेटमधनं पुढे आली आणि त्याची फार गरज आहे आता कॉर्पोरेट क्षेत्राला. आणखीन एक चांगली हे म्हणजे मला वाटतं प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट ह्यांच्यासाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे LTCGवरचा लॉंग टर्म कॅपिटल गेन दीर्घकालीन गुंतवणुकीवरचा जो सरचार्ज आहे तर तो कमी करतात. त्याच्यामुळे अनलिस्टेड शेअर्समध्ये ज्यांची गुंतवणूक असते टिपिकली प्रायव्हेट इक्विटी एंजल इन्व्हेस्टर्स असतील किंवा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असतील तर त्यांच्यासाठी ही फारच दिलासादायक गोष्ट आहे असं मला वाटतं. जे छोटे उद्योगधंदे आहेत MSME ज्याला आपण म्हणतो तर त्यांच्यासाठी सुद्धा हे बजेट चांगलं आहे कारण एक्सटेंडेड जी गॅरंटीची जी स्कीम आहे ECLGS ती एक्सटेंड केलेली आहे आणखीन एका वर्षासाठी. तर ऑल इन ऑल मला वाटतं उद्योगधंद्यांसाठी आशादायी चित्र निर्माण करणारं आहे. पण त्याच वेळेला मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या या बजेटमध्ये तितक्या प्रकर्षाने समोर आलेल्या नाही आहेत. एक म्हणजे CSRवरती GST अपेक्षित आहे किंवा होता त्याचं भवितव्य काय पुढे आणि त्यामुळे कंपन्यांच्या बॅलन्स शीट फार मोठ्या प्रकारे अफेक्ट होणार आहेत, त्याचा परिणाम होणार आहे. त्या दृष्टीने कंपन्यांना तरतूद करावी लागणार आहे. त्याच्यावरती या बजेटमध्ये अजून तरी काही मला दिसलं नाही. दुसरं असं की जसं आपण CSRबद्दल बोललो तसंच सामान्य लोकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेडिकल इन्शुरन्सवरती पण GST अपेक्षित आहे आणि त्याचा रेट कमी होईल का अशी एक चर्चा बजेटच्या आधी चालू होती. कारण या कोविडच्या पॅन्डेमिकमुळे खूप इंडिव्हिज्युअल्स म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत आणि आधीच इन्शुरन्स प्रीमियम भरायचा त्याच्यावर GST सो हे थोडंसं काहीतरी अपेक्षित होतं. पण GSTच्या मुद्द्यावर फार काही बजेटमध्ये बोललं गेलेलं नाही आहे. कदाचित फाईन प्रिंट आल्यानंतर उद्या परत आपल्याला बघावं लागेल या संदर्भात काय होईल ते. तिसरं असं ते की उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने मला अजून एक असं वाटत होतं की ग्रीन कॉरिडॉर ही कन्सेप्ट खूप वाढत चालली आहे सध्या आणि गव्हर्नमेंटचा प्लॅन दिसतोय की ग्रीन कॉरिडॉर्स आणखीन डेव्हलप व्हावेत.
कार्बन फुटप्रिंट्स, कार्बन क्रेडिट्स, त्याच्यानंतर एनर्जी सेव्हिंग इक्विपमेंट्स, या दृष्टीने उद्योगधंद्यांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधानांनी सुद्धा केलेलं आहे. पण त्या दृष्टीने किंवा इव्हन क्लायमेट चेंज, नंतर एन्व्हायरमेंट, सोशल गव्हर्नन्स, ESG ही पॉलिसी जी सेबी काही गाईडलाईन्स त्याच्या बाबतीत आणणार आहे लवकरच, त्या बाबतीत बजेटमध्ये टॅक्स इन्सेंटिव्हच्या दृष्टीने अशा कंपन्यांना काही स्पेशल टॅक्स सबसिडीज द्याव्यात किंवा इन्सेंटिव्ज द्यावेत, या दृष्टीने बजेटमध्ये डिस्कशन होणं फार अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीने पुढे काहीतरी योजना यावी असं अपेक्षित होतं. त्याच्यावर काहीच त्याचा उल्लेख नव्हता. ही एक आणखीन गोष्ट मला असं वाटतं की इंडस्ट्रीने मिस केलेली आहे ही गोष्ट आणि त्याची गरज आहे आत्ता खूप. कारण जसं आपण बघतोय, म्हणजे टेस्लासारख्या कंपनीचं उदाहरण घेतलं तर त्याला जी दारं असतात ती विंग्ज स्वरूपात असतात. तर भारतामध्ये आत्ता याच्यासाठी जागेचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी या कार्स, आणि त्या कार्स जर अशा प्रकारे स्पेस हे करत असतील आणि त्यात परत पर्यावरणपूरक असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी आणखीन टॅक्स इन्सेंटिव्ह सबसिडी देणं अपेक्षित आहे गव्हर्नमेंटनी. तर मला असं वाटतं की या दृष्टीने बजेटमध्ये काही उल्लेख नव्हता. तर या 3-4 ज्या गोष्टी आहेत ज्या खूप येत्या काळामध्ये जर आपण 25 वर्षांचा विचार या बजेटच्या अनुषंगाने करणार असू तर त्या असणं अतिशय महत्त्वाचं आणि त्याला काही पर्याय नाही आहे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने थोडीशी या बजेटमध्ये निराशा झालेली आहे. पण पुन्हा एकदा मी म्हटलं तसं की ग्रोथवर फोकस असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटॅलिटी ही जी क्षेत्र आहेत की ज्याला खूप बूस्ट मिळणं गरजेचं आहे येत्या काही काळामध्ये, तर त्या दृष्टीने सरकारने जी इन्व्हेस्टमेंटची तयारी दाखवली आहे त्या बाबतीत हे बजेट अतिशय लाभदायी ठरेल असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.